तुम्ही ठरवा. एक तुम्ही समजून घ्या, हा अपघात होता का घात होता असा प्रश्न तुम्ही केला तर आमची शंका म्हणजे माझी आणि असंख्य महाराष्ट्रातल्या लोकांची शंका आहे की हा घात होता. आता तुम्ही जर प्रेझेंटेशन बघितलं असेल तर 60-70 पानाचं मी प्रेझेंटेशन केलं. एक एक गोष्ट जी घडली, कशी घडली, कोण बैठकीला आलं होतं, कोणाचं विमान होतं, कोणाचं काय होतं, जी काय माहिती आमच्यापर्यंत आली ती माहिती ही तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. या प्रेझेंटेशनच्या माध्यमातून यांच्यावर ऑब्जेक्शन घेतोय, शंका घेतोय का त्यांच्यावर शंका घेतोय असं अजिबात कुठंच नाही. मी वस्तुस्थिती तुम्हाला सांगितली. पण या बाबतीत विमान कंपनी जी VSR आहे, एरो नावाची हँडलिंग कंपनी आणि जो कपूर नावाचा पायलट होता, या 3 कंपन्या आणि व्यक्तीवर आमची शंका आहे. या पुऱ्या डिस्कशनमध्ये तुम्ही बघितलं असेल, एरो नावाच्या कंपनीने VSRचं हे विमान हायर केलं होतं. ते सरकारी GR प्रमाणे केलं होतं. साई आणि एरो या 2 कंपन्या यांनाच तिथं कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे की व्हीआयपींना विमान देण्याचं. आणि मग 15 ते 31 तारखेपर्यंत एरोची जबाबदारी त्याच्यामध्ये होती. एरोने ते बुकिंग केलं होतं. तो कोण पवार का कोण नावाचा जो माणूस आहे तो हँडलर आहे, तो एरोचा हँडलर आहे. त्यांनी सांगितलं होतं की व्हिजिबिलिटी ऑल ओके. म्हणजे कुठं ते मिसरिप्रेझेंटेशन झालं. ती कंपनी कोणाची कशी अजूनपर्यंत मला तरी काय माहिती मिळालेली नाही. पण बऱ्याच राज्यामध्ये आज जे कुठले सत्तेत आहेत त्या राज्यांबरोबर ती कंपनी काम करते असं मात्र त्या ठिकाणी आम्हाला कळालेलं. म्हणजे बऱ्याच मोठ्या लोकांचा त्यांचा संपर्क नाही तर ओळख असावी असं वाटतंय. सर, तुम्ही म्हणाला सीआयडी ही कॉम्पिटंट एजन्सी नाही या प्रोब करता. तुम्ही ह्याच्यात हायकोर्ट व सुप्रीम कोर्ट मॉनिटर्ड प्रोबची स्पेसिफिक डिमांड करताय का? DGCAवर आमचा विश्वास आहे. पण बघा, एक तुम्ही समजून घ्या, सरकारवर आमचं अॅलिगेशन नाही, कोणावर अॅलिगेशन नाही. पण ज्या गोष्टी घडल्या असाव्यात, अशा पद्धतीने काय गोष्टी झाल्या असाव्यात या पद्धतीची आमची शंका आहे. ती शंका पूर्ण करत असताना CID बद्दल आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आता तिथं विमानाच्या म्हणजे एअरपोर्टवर पोलीस अधिकाऱ्यांना अलाउड नसतं. मग CID ह्या गोष्टी कशा करू शकतं? कारण हे शेवटी एक्सपर्ट ओपिनियन याच्यामध्ये लागणार आहे. मग एक्सपर्ट ओपिनियन कोणाकडे? अशा भारताच्या बाहेरच्या 1-2 कंपन्या तुम्ही हायर करा. या इन्व्हेस्टिगेशनमध्ये त्यांना तुम्ही ताकद घ्या. DGCAला सुद्धा एक टीम तुम्ही त्या ठिकाणी तयार करा. आणि अजून एक गोष्ट, ब्लॅक बॉक्स जेव्हा तुम्ही त्याचा अभ्यास कराल त्याचं जे पूर्ण रेकॉर्डिंग आहे, कारण गुजरातला जो ऍक्सिडेंट झाला त्याचं पूर्ण रेकॉर्डिंग पब्लिककडे मिळालेलं नाही. सिलेक्टेड गोष्टींचं रेकॉर्डिंग बाहेर आलेलं आहे. आमची मागणी आहे ब्लॅक बॉक्स मधलं जे कुठलं तिथं रेकॉर्डिंग आहे जे पूर्णपणे परिवारातल्या एका व्यक्तीला नाहीतर काही ठराविक लोकांना एक्सपर्ट बरोबर ते बघण्याची संधी सरकारकडनं त्याच्यामध्ये देण्यात यावी. आणि त्याच्याच बरोबर जे काही डिव्हाइसेस नाहीतर जी काही तिथं इक्विपमेंट्स होती त्याची जी मुवमेंट असेल ती सुद्धा आम्ही एखाद्या तज्ज्ञाकडनं त्या ठिकाणी त्याचा अभ्यास करू. त्यामुळे CIDवर आम्ही आक्षेप घेत नाही. पण कधी कधी काय होतं, एका एजन्सीचं नाव दिल्यानंतर सामान्य लोकांना असं वाटतं अरे CID का बघती, कारण का एका मोठ्या सिरियलचं नाव CID होतं तर लोकांना वाटतं लय भारी काम, ते चांगलंच काम करतात. पण या टिपिकल घटनेबद्दल ते चांगलं काम करतील कारण का हे त्यांचं एक्सपर्टीज नाही. म्हणून जे एक्सपर्ट आहेत, डॉक्टर जर हृदयाचा असेल तर हृदयाच्याच डॉक्टरकडे जावं लागतं, डोळ्याच्या डॉक्टरकडे जाऊन चालत नाही असं आमचं मत आहे. गेल्या 10 दिवसामध्ये तुम्ही सांगितल्याप्रमाणे गेल्या 10 दिवसामध्ये फक्त CCTV चेक करते, ते सुद्धा एअरपोर्टवरचे. त्यामुळे कुठेतरी सरकार सुद्धा या चौकशीच्या घेऱ्यामध्ये आहे की या सगळ्या जी दुर्घटना झालेली आहे त्या दुर्घटनेमध्ये सरकार सुद्धा चौकशी पूर्णपणे लवकरात लवकर करावी याच्यापासून दूर पडत आहे. कुठेतरी काही प्रमाणात राजकीय दृष्टिकोनातून नाही पण व्यावहारिक दृष्टिकोनातून
कंपनीकडनं काय गोष्टी दाबण्यात येतात असं आमचं त्याच्यामध्ये मत आहे. सीसीटीव्ही फुटेज मुंबई एअरपोर्टचं अजूनपर्यंत घेतलं असं मला वाटत नाही. त्यांनी कुठलं एअरपोर्टचं घेतलं तर बारामती एअरपोर्टचं घेतलेलं आहे. अतिशय स्लो पद्धतीचा इन्व्हेस्टिगेशन हे दुर्दैवाने आता चालू आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. आतापर्यंत बऱ्यापैकी कन्क्लुजन व्हायला पाहिजे होतं. महाराष्ट्राचा या देशातलं सगळ्यात प्रगतिशील राज्य, त्याचा उपमुख्यमंत्री, या राज्यातला सर्वात जे काही प्रमुख 3 मोठे नेते असतील त्यातला एक नेता हा एका अपघातात त्या ठिकाणी मृत्युमुखी पडतो आणि त्याच्या बाबतीत तुम्ही काहीच जर तिथं इन्व्हेस्टिगेशन करत नसाल तर संत गतीने करत असाल तर असं थोडंसं दिसतं की या इन्व्हेस्टिगेशनमध्ये काही लोकांना कदाचित रसच नाही. पण अशी गोष्ट दिसू नये. मॅनिप्युलेशन होण्यापूर्वी आणि मॅनेज होण्यापूर्वी इन्व्हेस्टिगेशन पूर्ण झालं पाहिजे. 2023 सारखं जर झालं तर हे फार घातक ठरेल. दुसरी गोष्ट, VSRचे सगळे कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल करण्यात यावे. अजून सुद्धा VIP त्यांच्याच विमानाने तिथे ट्रॅव्हल करतायत, त्यांच्या सुद्धा जीवाला धोका हा होऊ शकतो. त्यामुळे त्याच्या सगळ्या सर्व्हिसेस तुम्ही कॅन्सल करा आणि सगळ्या लोकांना तुम्ही ताब्यात घेऊन प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन करा असं या बाबतीतलं माझ्याकडनं एक पत्र हे नक्कीच आम्ही दिल्लीला DGCAला त्या ठिकाणी देऊ, मंत्री महोदयांना देऊ आणि एक विनंती करू की ज्यांच्या कोणाकडे इन्व्हेस्टिगेशन आहे, म्हणजे CID करत असलं ते अथॉरिटी ही वेगळी आहे, त्यांना सांगून इंटरनॅशनल लेवलच्या काही कंपन्या आपल्याला घेता येतात का हे त्या ठिकाणी आपल्याला बघावं लागेल. आणि आज आम्हाला असं कळतंय की अजितदादांच्या पक्षाकडनं सुप्रियाताई सुनीता वहिनी काकींच्या मार्गदर्शनाखाली अमोल मिटकरी आणि काही ठोंबरेताई आणि काही लोक, बाबा पाटील, हे सगळे CM साहेबांना भेटले होते. एक त्यांनी तिथं पत्र दिलंय. म्हणजे त्यांच्याच पक्षातल्या काही आमदारांना आणि कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना शंका या बाबतीतली आम्हाला सुद्धा तशीच शंका आहे. त्यामुळे इन्व्हेस्टिगेशन प्रॉपर व्हावं यासाठी योग्य त्या अथॉरिटीला आम्ही सुद्धा पत्र दिलं. मगाशी तुम्हाला सगळं मी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. कुणी काही सल्ला वगैरे त्या ठिकाणी दिला नसेल, पण लेट का झालं हे फक्त मी तुम्हा सर्वांना सांगत. तुम्ही सगळेच एकसाथ बोलता, मला कसं करणार? या विषयाचं मला कुठेही राजकारण तिथं करायचं नाही. मी कुठंच काय तिथं बोलत नाही की कुठल्या राजकीय पक्षाचं याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट आहे. याच्यामध्ये नक्कीच घात झाला एवढं मात्र त्या ठिकाणी मी म्हणतो. कसं झालं, का झालं, कोणामुळे झालं, काय झालं हे लोकांसमोर आलं पाहिजे आणि इन्व्हेस्टिगेशन ही प्रॉपर त्या ठिकाणी झाली पाहिजे. एवढंच या प्रेझेंटेशनच्या माध्यमातून मी सांगण्याचा प्रयत्न केला. मराठीचे शेवटचे 2 प्रश्न घ्या म्हणजे मी दोन मराठी. त्यांच्याशी बेसिक चर्चा करत असताना काही प्रमाणात त्यांना सुद्धा शंका आहे आणि शंका असल्यामुळे अमोल मिटकरी गेले ना CM कडे. त्यांच्याच पक्षातले आमदार आणि कार्यकर्ते, मग ते का गेले असतील? शंका असल्याशिवाय ते जाणार नाही. त्यांना शंका आहे, माझ्याकडे मला पण शंका आहे. थोडा मी अभ्यास जास्त केलेला आहे, तो मात्र तुमच्या सगळ्यांसमोर दिलेला आहे. नाही, या बाबतीतलं मला काही माहीत नाही, कारण मी अजून कोणाच्याच संपर्कात नाही. तुम्ही सर्वजण अभ्यासू पत्रकार असल्यामुळे चांगलं प्रेझेंटेशन व्हावं यासाठी मी प्रेझेंटेशनकडे जास्त लक्ष देऊन होतो. अनेक काळ तुम्ही त्यांच्याबरोबर राहिलेला, या शेवटच्या काळात ते काही दबावाखाली होते का? कारण ज्या पद्धतीने तुम्ही अपघाताचा संशय व्यक्त करता, काही तुम्हाला त्यामागे घातपातामागे काही वाटतंय का की कोणी असू शकतं किंवा काय कारण प्राथमिक अंदाज असू शकतो? अजितदादांवर दबाव टाकणं तसं सोपं नव्हतं. लढवया नेता त्याच्यामध्ये होते ते, पण काळजी नक्कीच ते तिथे घेत होते. मी फक्त एक उदाहरण सांगितलं, त्याच्या मागचं कारण मला माहीत नाही. प्लॅस्टिकच्या बॉटलमध्ये टॅम्परिंग होऊ शकतं, त्या पाण्यामध्ये काही मिक्स केलं जाऊ शकतं, म्हणून त्यांनी ती बॉटल प्लास्टिकवरनं ग्लास बॉटलकडे ते तिथं वळले. हेलिकॉप्टरच्या बाबतीत मी माझा स्वतःचा अनुभव तुम्हाला तिथं सांगितला.
म्हणजे काळजी कुठे ना कुठेतरी त्या ठिकाणी ती होती. पाण्याच्या बाबतीत त्यांनी ऍक्शन नक्कीच तिथे घेतली. जर त्यांच्या मनामध्ये विमानाच्या बाबतीत सुद्धा जर शंका होती तर तिथं जर वेगळी ऍक्शन त्यांनी घेतली असती तर दादा आज आपल्याबरोबर असते. दादा, प्लीज असं म्हणताय का? तुम्ही आता अनेक प्रश्न उपस्थित केलेले आहेत. तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे देखील काही आमदार त्यांना देखील असे अनेक प्रश्न पडले आहेत. रुपाली कपडे पाटील असतील, अमोल मिटकरी असतील. मात्र दादांच्या जवळ असणारे आणि जबाबदार असणारे नेते मग ते सुनील तटकरे असतील, प्रफुल्ल पटेल असतील किंवा मग छगन भुजबळ असतील, या बड्या नेत्यांना, जबाबदार नेत्यांना असे अनेक प्रश्न का नाही पडले आणि त्यांनी देखील असे प्रश्न उपस्थित करून चौकशीची मागणी का नाही केली? तशी तुम्ही करताय, अमोल मिटकरी करतायत आणि रुपाली कपडे पाटील करतायत. त्या सर्व नेत्यांना जी कुठली सत्ता आज आपली आहे या राज्यामध्ये ती मेंटेन करण्यासाठी ती सत्ता तशीच राहावी यासाठी त्या पक्षाचे प्रमुख नेते म्हणून त्यांना कदाचित ती गोष्ट थोडीशी जास्त महत्वाची वाटली असावी. आणि हीच गोष्ट करत असताना कुठेतरी मेन विषयाकडे लक्ष न जाता दुसऱ्याच विषयाकडे त्यांचं लक्ष गेल्यामुळे कदाचित काकींची इच्छा नसताना सुद्धा शपथविधीला सुद्धा काही प्रमाणात घाई ही त्यांच्याकडनं तिथं झाली. सगळ्यांच्या प्रायोरिटी आणि महत्वाच्या गोष्टी वेगळ्या असतात. आम्ही आज दुःखात आहोत. आम्हाला माहिती पाहिजे की काका, आमचे दादा, हा जो ऍक्सिडेंट झाला तो कशामुळे झाला ही आमची प्रायोरिटी आहे. हे आमच्यासाठी महत्वाचं आहे. आणि हीच गोष्ट काकींसाठी सुद्धा महत्वाची आहे, पार्थ आणि जयला पण महत्वाची आहे. पण ह्या नेत्यांना काय महत्वाचं आहे हे मी सांगण्यापेक्षा गेल्या 13 दिवसामध्ये लोकांनीच बऱ्याच काही गोष्टी तुमच्या माध्यमातून बघितलेल्या आहेत. काही नेते, राष्ट्रवादीचे काही नेते या गटाचे असं म्हणतायत की जाणीवपूर्वक अफवा पसरवल्या जातात. रोहित पवार एवढ्या मोठ्या कॅमेराच्या संख्येसमोर आणि एवढ्या अभ्यासू मराठी पत्रकारांच्या समोर प्रेझेंटेशनच्या माध्यमातून काही गोष्टी जर पुढे त्या ठिकाणी सांगत असतील तर याला अफवा म्हणत नाही, याला रोकटोक प्रेस कॉन्फरन्स त्या ठिकाणी म्हणतात. आणि त्यांच्यात आणि आमच्यात हाच फरक आहे. ते काय काय म्हणेना, आम्हाला काही घेणं देणं नाही. ते जे कुठले नेते असतील 4-5 त्यांचा पक्षच वेगळा आहे आणि आमचा पक्ष वेगळा आहे. काका मात्र आमचे त्या ठिकाणी गेलेले आहेत. त्यामुळे काकांच्या बाबतीत काय घडलं हे मला तरी माहिती पाहिजे. त्यांना माहिती नको असेल तर तो त्यांचा विषय आज प्रश्न आहे. पवार साहेबांनी सांगितलं की अपघात नाही, अपघात आहे, काही गोष्टी आपल्या हातात नसतात, सर्वांनी शांतता राखावी. तर पवार साहेबांच्या म्हणण्यापासून वेगळं असं तुम्ही अभ्यास केला म्हणून हे म्हणणं झालंय का? नंबर 1. आणि नंबर 2, तुम्ही जसं आता सांगितलं की जय आणि पार्थ याची तुमची प्राथमिक चर्चा झाली. हे जे काय प्रेझेंटेशन तुम्ही केलं ते तुम्ही पवार साहेबांना दाखवलेलं आहे का? आणि ते दाखवून नंतर आता तुम्ही प्रेस कॉन्फरन्स घेताय? साहेबांनी जे कुठलं स्टेटमेंट त्या ठिकाणी दिलं ते 28 तारखेला माझ्या अंदाजाने 12-1च्या दरम्यान तिथं दिलं असेल. संध्याकाळी सांगितलं होतं. काय असेल ते म्हणजे 6-7 तास झाले होते. मी 13 दिवसानंतर बोलतो. 6 तासामध्ये आपल्याला किती कळतं आणि अंदाज काय असतात. आणि दुसऱ्या दिवशी लाखो लोक हे बारामतीमध्ये तिथे येणार होते. अर्धवट माहितीवर एखादं स्टेटमेंट मोठ्या नेत्याकडनं जर चुकीचं गेलं आणि त्याच्यावर जर लोकांनी वेगळी भूमिका घेतली तर मग जो महत्वाचा दिवस असतो, तो दुःखाचा दिवस असतो पण महत्वाचा असतो. लाखो लोक वेगळं काहीतरी तिथं निर्णय घेऊ शकतात. एवढी मॅच्युरिटी आणि एवढा अभ्यास पवार साहेबांचा नक्कीच त्या ठिकाणी आहे. 6 तासामध्ये एखादं स्टेटमेंट देणं, 13 दिवसामध्ये स्टेटमेंट देणं याच्यामध्ये नक्कीच त्याच्यामध्ये फरक आहे. काल पवार साहेबांशी मी बोलणार होतो पण तब्येतीचं कारण असल्यामुळे त्या ठिकाणी मला त्यांना ते प्रेझेंटेशन दाखवता आलं नाही. दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो की रोहित पवारने आजपर्यंत जे काही मीडियामध्ये स्टेटमेंट दिलेले आहेत, जे काही प्रेस कॉन्फरन्सेस घेतलेले आहेत, याच्यामध्ये मी कोणाची परवानगी त्याच्यामध्ये घेतलेली नाही. विचाराचा पक्का असल्यामुळे, पवार साहेबांच्या मनामध्ये काय याचा अंदाज असल्यामुळे आजपर्यंत गेल्या 7 ते 8 वर्षामध्ये माझ्या प्रेझेंटेशन, माझ्या वागण्यावरनं, माझ्या बोलण्यावरनं मी कुठेही तिथं चूक नाही तर कॉन्ट्रोवर्सी केली नाही. त्यामुळे पवार साहेबांना माहीत होतं, टीव्हीवर सातत्याने येत होतं. तर साहेबांचा माझ्यावर विश्वास असल्यामुळे साहेबांनी मलाही विचारलं नाही आणि मी त्यांना हे प्रेझेंटेशन तिथं दाखवलेलं नाही. तर तुम्ही जे म्हणताय जे काय मॅनिप्युलेशन झाले
आता वैमानिक कसा होता, काय होता, त्याचं फायनान्शियल बॅकग्राऊंड काय, अजून कुठले विषय आहेत का, डिप्रेशनमध्ये होता का, मेंटल स्टेट त्याची कशी होती, डीजीसीएचे मेंटल स्टेटचे काही त्या नॉर्म्स आहेत, त्या मेंटल स्टेटचा वापर करून प्रेशर टाकून या पायलटच्या माध्यमातून हा घात घडून आणला. अनेक प्रश्न आहेत, त्यामुळे या प्रश्नावर कुठं ती एक इन्व्हेस्टिगेशन होणं महत्वाचं आहे. राजकीय घातपात मी मगाशी तुम्हाला सांगितलं, इथं मला राजकीय कुठंच काय बोलायचं नाही. घातपात आहे का, तर त्याची शंका 100% आहे. राजकारण हे मी आणत नसल्यामुळे राजकीय आहे का नाही याचा मी विचार सुद्धा केलेला नाही.